पुढे खुर्द हे दोन संघ पुढे येत असताना पाहायला मिळालेत, परंतु या संघामध्ये जिंकणारा संघ पुढे येत असताना पाहायला मिळेल. कोणता संघ बाजी मारेल, कोणता संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल, या साऱ्या गोष्टी या एकंदरीत महत्वाच्या राहणार आहे त्या सामन्यामध्ये. क्रिकेटचा हा खेळ आहे, रंगारंग क्रिकेटचा 16 अभूतपूर्व स्पर्धा आज पाहायला मिळते. ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी एक स्पर्धा क्रिकेटच्या पोलादपूर तालुक्याच्या उत्कर्षासाठी. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट लीग बिग बॅश मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. पहिला षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सुशील पहिला षटक घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती आहे आघाडीची जोडी अक्षय आणि त्याच्या साथीला विनीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मॅचला सुरुवात होते. छत्रपती शासन संघ प्रथम फलंदाजी करतोय. पहिला चेंडू सूरज चेंडूच्या खाली झेल निसटलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, अशा रीतीचे झेल व्हायला हवेत. कर्णधाराच्या आतून निसटलेला हा झेल, मिड ऑफला उभा असलेला सूरज सोनावणेने सोडलेला हा झेल महत्वाचा होता या मॅच मध्ये. सामन्याच्या पहिल्या बॉल वरती कॅच निसटलाय. जीवदान मिळालंय अक्षयला. अक्षयला मिळालेलं जीवदान कितपत मोठा उपद्रव करणार, कितपत मोठी हानिकारक ठरणार, या साऱ्या गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2003 सालच्या विश्वचषकामध्ये ज्या वेळेला अब्दुल रजाकने मिड ऑफला उभा असताना झेल सोडला होता सचिन रमेश तेंडुलकरचा केवळ 34 धावसंख्येवरती, त्यावेळेला वसीम अक्रम त्याच्या जवळ जाऊन म्हणाला होता, तूने कॅच नहीं बल्कि मॅच छोड़ा है. सचिन तेंडुलकरच्या बॅटमधून धावा आल्या होत्या 98. इथे या मॅच मध्ये अशा रीतीचा कारनामा अक्षय करेल का? उजव्या हाताच्या फलंदाजासाठी नंदनवन राहिलेलं हे क्रीडांगण, या क्रीडांगणावरती धावा जरूर आल्यात. एक चांगले प्रयत्न करावे लागतील. कर्णधाराकडून या साऱ्या गोष्टी एक्सपेक्टेबल नाही आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय तो सुशील. हा बॉल डाव्या यशीच्या बाहेर निघत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज डावखुऱ्या हाताचा लेफ्ट हँडर राईट हँडर ज्या वेळेला येतात ना, त्या वेळेला ताळमेळ जुळताना पाहायला मिळत नाही. क्षेत्ररक्षणाचा ज्या वेळेला आपण सजावट करतो त्या वेळेला अशा रीतीचे किस्से घडत असताना पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. हा बॉल इथे मिड ऑफला क्लिअर करतोय की काय? क्षेत्ररक्षक येतो अधिक वेगाने चेंडूवरती, परंतु त्याला हुलकावणी दे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मॅच टाइम स्पोर्ट्स विरारचे मालक मनोज तळेकर यांच्या माध्यमातून 12 टीमला आपण त्यांच्या माध्यमातून किट बनवल्या गेल्या होत्या, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर सन्मान केला जातो या ठिकाणी मनोज तळेकर, सुनील सकपाळ यांच्या शुभ हस्ते सन्मान मनोज तळेकर यांचा केला जातोय. धन्यवाद. सुशील गोलंदाजी मार्क वरती. हा बॉल इथे फटका फासलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला चेंडू खाली. यावेळेला कोणती चुकी करत नाहीये सूरज सोनावणेने. टिपला झेल, संपला फलंदाज अक्षयचा खेळ. एक मोठी मासळी जाळाला. खेळाडू क्रमांक पहिला बाद.
धावसंख्या 7 धावा धावफलकावरती असताना अक्षय सारखा खेळाडू इथे बांधून तंबूच्या आसऱ्याला परततोय. अनेक वेळेला आपण म्हणतो मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. अनेक वेळेला ज्या वेळेला प्रयत्न करायला हवेत त्यावेळेला प्रयत्न केलेले नाही आहेत फलंदाज अक्षयने. त्याला संधी मिळाली, जीवदान मिळालं आणि त्याचा पुरेपूर वापर त्याला करून घेता आलेला नाहीये. या व्यासपीठावरून आस्वाद घेणारे आमचे मोरगिरी गावचे PSI निवृत्तीजी शिंदे साहेब यांच्याच गावचा गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि त्या वेळेला अभिमानाने छाती फुलून यावी ना. मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या गावचा युवा वर्ग ज्या वेळेला चांगली कामगिरी करतो. हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला भेदत असताना दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधून बंदुकीतून गोळी सुटावी असा चेंडू वेगाने सरळ रावलत असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार. संतोषच्या बॅट मधून पहिला चेंडू फेस करत असताना त्याने ठोकलाय हा चौकार. 11 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू इथे उजव्या यशीच्या बाहेर गरकन गिरकी घेतोय, वेध घेतोय सिद्धेश शेट्टी यांचा. चेंडूवाला डॉट बॉल. चांगली सुरुवात झाली आहे पहिल्या षटकामध्ये. केवळ 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं छत्रपती शासन आणि एका बाजूला SD सुपरस्टार. या दोन संघांदरम्यानची लढत आहे. SD चा फुल फॉर्म आपण पाहिलं तर एस अर्थात सेठ, D अर्थात दीक्षित आणि यांच्या नावाने खेळणारे हे दोन्ही संघ सिद्धेजी सेठ आणि छोटूजी दीक्षित साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये उतरवण्यात आलेले हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये हा संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत आहे. आपण विनंती करूया रुपेशदादा सकपाळ, आपणास विनंती आहे या व्यासपीठावरती. रुपेशदादा सकपाळ मैदानाच्या आतमध्ये. डावखुऱ्या आता फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे आणि त्याच्यासाठीच हे वातावरण पोषक आहे. एक मोठी परीक्षा असणार आहे अथवा या मॅच मध्ये आपण पाहिलं ना सूरज कशा रीतीने गोलंदाजी करतो या साऱ्या गोष्टी पाहण्याजोगे राहतील. पहिला बॉल ऑन साइडला स्लॉट मध्ये आला, त्याला पार्क केला पार्किंग प्लॉट मध्ये. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. मैदानाच्या आतमध्ये असणारा फलंदाज अर्थात विनीतने सांगितलं सूरज तुझं स्वागत आहे या घणसोली नगरीमध्ये. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. विनीतने ठोकलाय. आपल्या टप्प्यामध्ये आल्यानंतर आपण कार्यक्रम करतोच असं तो म्हणाला, परंतु इथे काय घडतंय अशा रीतीचे झेल व्हायला हवेत. या मॅच मध्ये दुसरा झेल निसटलाय. या वेळेला जीवदान मिळते ते विनीत याला. फार महत्वपूर्ण कॅचेस आहेत, फार महत्वपूर्ण क्षण आहेत हे क्रिकेटचे आणि इथे तुम्हाला चांगलं प्रदर्शन करावंच लागणार आहे. क्रिकेटचा हा खेळ आहे. या खेळामध्ये ज्या वेळेला आपण झेलाबद्दल म्हणत असतो की टेक द कॅचेस विन द मॅचेस. हा बॉल इथे यष्टीरक्षकाकडून चुकी होतीये. जमिनीला समांतर फलंदाजाला चारी मुंड्या चित केलं. यष्टांच्या बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू. यष्टीरक्षकाकडून चुकी. चौकार. 4 धावेने संघाची धाव संख्या
जाऊन पोहोचते. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 रन्स ऑन अ बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर आहे. एसटी रक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. अशा रीतीची गोलंदाजी करावी लागणार आहे. या आधीचे 2 चेंडू ही त्याच धाटणीचे राहिले होते. एक चांगली गोलंदाजी जरूर सूरजने केली. एक झेल सुटला तर नंतर चौकार आला. यामध्ये आपण एकंदरीत पाहिलं ना तर क्षेत्ररक्षणाची चांगली अशी साथ मिळालेली नाहीये. ठेचा खावा लागतात इथे सूरज सोनावलेला. परंतु अनेक वेळा आपण म्हणतो जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मजाच येत नाही. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू आला निर्धाव. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या स्थिरावली धावफलकावरती पाहिल्या तर केवळ 21 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉल आलाय. स्वतःवरती नाखुश आहे फलंदाज विनीत. मोठ्या फटक्यामध्ये मी परावर्तित करू शकलो असतो या चेंडूला. परंतु यष्टांच्या पाठीमागे कर्णधार कॅप्टन लीडिंग ऑन द फ्रंट. यष्टांच्या पाठीमागून रवींद्र इंगळेने लगावलेलं क्षेत्ररक्षण, त्याने टाकलेले फासे आतापर्यंत त्याच्या पथ्यावरती पडत असताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केलाय. ठाऊक आहे फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. सूरज यामध्ये यशस्वी कितपत होईल. हा बॉल लोअर फुलटोज आहे. एक्सा कव्हरला चेंडू मात्र पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना स्वीपर काउंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पाया भरभक्कम असतो त्याची. यशाची इमारत ही भरभक्कम उभी असते. आणि आतापर्यंत एक ब्राईट स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात ज्याला आपण म्हणतो ना, ते इथे मिळून दिले. परंतु जे 2 झेल सुटलेत, मिनिटला जीवदान मिळालंय, ते जीवदान कितपत महत्वाचं राहील. डॉट बॉल होता, जिथे चौकार आलाय, या साऱ्या गोष्टींचा विचार उल्लेख करावा लागणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये केले जाणारा फेरबदल इथे पाहायला मिळत आहे. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. पुन्हा एकदा गोलंदाज सुशील सज्ज होत असताना पाहायला मिळेल. त्याने पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च करत एक गडी बाद केला होता. दुसऱ्या षटकामध्ये जिथे आपण पाहिलं असतं सूरजने एक संधी निर्माण केली होती विनीतला बाद करण्याची, परंतु ती संधीचं सोनं करता आलं नाही. क्षेत्ररक्षकाला जीवदान दिलं होतं फलंदाज विनीतला. मैदानाच्या आतमध्ये सुशील पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. राईट आर्म वर द विकेटने हा बॉल इथे त्रिफळाचीत बाद केलाय. फर्निचर डिस्ट्रॉयड. एक तेरी तो एक मेरी असं म्हणत असताना खेळाडूला केले बाद. थँक्यू. यशाचं शिखर गाठण्यासाठी आत्मविश्वास नावाचा वजीर आपल्याकडे असावा लागतो आणि तो वजीर या गोलंदाजाकडे आहे. आत्मविश्वास त्याच्याकडे ठासून भरलाय. तो मैदानाच्या आतमध्ये एक चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. यशाची शिखर गाठण्यासाठी आपण स्वतःहून लढायचं, नडायचं आणि घडायचं. विजय प्रस्थापित करण्यासाठी आपण प्रयत्न करायचे हे पाहायला मिळत आहेत. विनायक दीक्षित स्वतः या मॅचचा डगआउट मधून आणि व्यासपीठावरून आस्वाद घेत असताना पाहायला मिळत आहेत. आपला संघ ज्या ज्या वेळेला मैदानात खेळतो ना त्या त्या वेळेला
हा चेंडू हलक्या हाताने चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय. एक तर आली आहे, दुहेरी साठी पलटलेत. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. अभी नहीं तो कभी नहीं. 365 दिन यही समय का इंतजार करना पडेगा. आज नाही तर पुन्हा कधी नाही. 365 दिवस याच क्षणाची पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल. यदा कदाचित पोलादपूरमध्ये ही स्पर्धा पुन्हा होऊ शकते अथवा मुंबापुरीमध्ये. मैदानाच्या आतमध्ये रंगणारा क्रिकेटचा भूतपूर्व सोहळा पाहायला आणि अनुभवायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा. हा बॉल अधिक वेगाने पंचांकडे अपील करण्यात आली आहे. जिथे चेंडू आला डॉट. सुशील थोडासा नाखुश आहे. चेंडूने उसळी जास्त घेतली अथवा यस्टन वरती जाऊन चेंडू अधळला असता हे त्याने चांगल्या रीतीने जाणलंय. जो डर गया वो अपने घर गया. जिसने रखी ना हिम्मत वो कुछ कर गया. आज काही ना काहीतरी करण्यासाठी सुशील मैदानावरती आलाय. उजव्या हाताच्या फलंदाजांना साथ दिलं या खेळपट्टीने अथवा या एंडने ज्या ज्या वेळेला गोलंदाजी झाली आहे ना, कॉमेंट्री बॉक्स एंड कडून ज्या ज्या वेळेला गोलंदाजी झाली आहे त्या त्या वेळेला फलंदाज उजव्या हाताचे फलंदाज हवी ठरलेत. परंतु त्याला अफवा ठरतं एकच नाव सुशील. काय गोलंदाजी केली आहे. धावा तो रोखतोय. हा बॉल पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर डॉट बॉल आलाय. मोरगेदे गावाचं नाव आज मात्र पोलादपूर तालुक्यावरती दुमदुमताना पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये सुशीलची गोलंदाजी. केवळ 2 धावा खर्च केल्या. 4 बॉल टाकलेत. 1 गडी बाद केला या षटकामध्ये आतापर्यंत. अर्थात दुसरं षटक तो हाताळतोय. धावा खर्च केल्या 13. 1 गडी बाद केलाय. एकंदरीत 10 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळलेत. करणजी उतेकर आपणास विनंती असेल या व्यासपीठावरती. करण उतेकर करण त्याचा देखील सन्मान. एक विशेष मेहनत त्याची देखील राहिली आहे आणि आमच्या विलासची देखील विशेष मेहनत या स्पर्धेसाठी आहे. करण उतेकर या व्यासपीठावरती आपला देखील सन्मान या ठिकाणी सुनील उतेकर साहेब यांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते करायचं. आमचा विलास याने देखील एक विशेष मेहनत घेतली आहे. त्याचे देखील मी विशेष आभार मानेल. आणि करण उतेकर एक विशेष मेहनत या स्पर्धेसाठी घेताना. जिथं जिथं स्पर्धा सर असेल ना पोलादपूर तालुक्यामध्ये, पोलादपूर गावी असतो हा मुलगा, परंतु जिथं जिथं स्पर्धा बघणार नाही कोणाची तिथंच विशेष मेहनत असते. आणि या बिग बॅशला पोलादपूरला आलाय खेळायला, परंतु मेहनत त्याची या स्पर्धेसाठी राहिली. त्याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. निलेश दादा कोळसकर आणि संपूर्ण पोलादपूर तालुका असोसिएशनचे आभार मानायला हवं. कारण की ज्या व्यक्तीने मेहनत घेतली आहे त्यांच्या पाठीवरती थाप असायला हवी. त्यांचं कौतुक व्हायला हवं. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ट्रॉली पाण्याची मागणी करण्यात आली आहे. 22करांनी केलेला हा विशिष्ट पद्धतीचा इशारा सांगतोय खुणावतोय. पाणी मागणी करण्यात आली आहे. जिथे मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. या षटकामध्ये सुशीलने धावा खर्च केल्या. 3 संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 खेळाडू बाद झाले. ते आतापर्यंत 2. विलास उतेकर आपण कुठे आपण यायचंय व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. पूर्वार्धाचा खेळ मैदानामध्ये रंगतोय. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या आतापर्यंत 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
कमबॅक करणाऱ्या मॅच मधील षटक राहिलं गोलंदाज सुशीलचं, ज्याने मात्र केवळ 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. गडी बाद केला एक, अर्थात 2 षटक त्याने हाताळले, 14 धावा खर्च केला, एक खेळाडू बाद केला. 7च्या रन रेटने त्याने धावा खर्च केल्या होत्या. सूरज गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळेल. 28 धावा धाव फलकावरती आहेत. 28 रन्स ऑन अ बोट. 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती सूरज पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल बॅटची आउटसाइड एज, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे गली रिजन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होऊन झालं. धाव मिळाली एक. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडत असताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा धाव फलकावरती आहेत. 29 रन्स ऑन अ बोट. 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक प्रगतीपथावरती असताना चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण वारंवार फैलावलं जात आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. यावेळेला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतं. अर्थातच विनीत मैदानावरती आहे, तो स्ट्राईक एंड वरती आहे. विनीतने आतापर्यंत एकंदरीत चेंडू फेस केले त्यात 15 धावसंख्येवरती तो नाबाद खेळत असताना पाहायला मिळतो. 8 बॉल 15 वरती तो नाबाद खेळतोय. ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. एक षटकार देखील पाहायला मिळाला होता. तो विनीत स्ट्राईक एंड वरती आहे. विनीतला बाद करण्याची एक संधी निर्माण केली होती सूरजने. तो सूरजच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. ऑफ साइडला आपण पाहतो 38 सर्कलच्या आतमध्ये एक विशिष्ट पद्धतीची भिंत उभी केली आहे. हा बॉल खोलवर टप्प्याचा IST रक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू राहिला सूरज सोनावणेचा. एक तेरी तो एक मेरी असं म्हणत असताना सूरज सोनावणे एक चांगली गोलंदाजी करतोय. 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे हेच जर सांगत असताना सूरज सोनावणे पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये मैदान कोणताही असो, इलाका तुम्हारा धमाका हमारा. आज मात्र असं करून दाखवावं लागणारा मैदानाच्या आतमध्ये असणारा SD सुपरस्टार या संघाला. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथे येत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती केवळ धावफलकावरती पाहिल्या तर 29 धावा धावफलकावरती आहे. चौथं षटक. चौथ्या षटकातील 2 बॉल आले डॉट. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. तिसरा चेंडू बॅक टू बॅक निर्धाव स्वरूपाचा हात आला सूरज सोनावणे. एक चांगली गोलंदाजी आणि कमबॅक करणारे षटक जे काही सुशीलचं राहिलं ना, आणि तदनंतर त्याच्या पावलावरती पाऊल टाकत असताना सूरज ही भेदक गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये जिथे SD सुपरस्टार या संघासाठी एस फॅक्टर फार महत्वाचं राहिलंय. सूरज सोनावणे आणि सुशील अर्थात एस फॅक्टरने कामकाज केलाय चांगल्या रीतीचा. गोलंदाज पुन्हा एकदा सूरज सज्ज होत असताना हा बॉल लोअर फुलटोज आहे. चुकी केली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार षटकार. थँक्यू. 35 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात या षटकारणीशी. एक चुकी आणि इथे धावा वधारत असताना पाहायला मिळतात. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हा बॉल बॅटची आउटसाइड एज डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. येतो हा एक क्षणित चौकार. थँक्यू.
मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार आला. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धाव फलकावरती धावा आहेत त्या 39 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 39 धावा धाव फलकावरती 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत आहे. रवींद्र इंगवले गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. आजच्या या मॅच मध्ये ना एका गोलंदाजाची कमी जाणवती आहे आणि त्याच कारणासाठी रवींद्र इंगवले गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला अनेक संध्या निर्माण करून देतो, अनेक मोठे प्लॅटफॉर्म निर्माण करून देतो, परंतु त्या संधीचं सोनंही करता आलं पाहिजे. आपकी किस्मत आपको मौका देगी मगर आपकी मेहनत सभी को चौका देगी. गोलंदाज रवींद्र इंगवलेंचा हा चेंडू जिथे कमी गतीने आणि कमी उसळीचा सरप्राईज पॅकेज राहिला फलंदाजासाठी. एक सबमरीन डिलिव्हरी, एखादी पाणबुडी जमिनीला समांतर ज्या पद्धतीने जाते ना त्या पद्धतीचा हा चेंडू राहिला होता जो यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. गोलंदाज रवींद्र पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल ऑन साइडला टोकला, बॅकफुटला येत असताना पंच केलाय. ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या षटकारणीशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. प्रयत्न असे करा की नशिबात नसलेल्या गोष्टीही तुमच्या पदरी पडतील. आणि प्रशांत कुमटेकरने लगावलेला हा षटकार ना लेदर प्लेयर सातत्याने बॅकफुट पंच ज्यावेळेस करतात ना त्यावेळेला स्वीट साऊंड ऑफ द बॅट पाहायला मिळत असतो आणि त्याच पद्धतीचा हा फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला येत असताना लिले या सीमारेषेच्या बाहेर चेंडूला धाडलं त्याने. संघाची धावसंख्या 6 ने 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. पहा एका बाजूला एक रब्बी जिथे आपण पाहिलं तर एक बेसबॉल प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आहे, तर एका बाजूला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक लेदर बॉलचा खेळाडू पाहायला मिळतोय. हा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला येत असताना केलाय. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अधिक वेगाने त्या ठिकाणी सुशील आला होता. चित्याची चपळाई, हरणाचा वेग. आज मात्र जिथे गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, एव्हरीथिंग डुईंग फॉर द हिज टीम. आज सगळं काही देण्यासाठी तो तयार आहे आपल्या संघासाठी. 100% कमिटमेंट त्याने आतापर्यंत दिली आहे. संघाची धावसंख्या 2 ने पुढे 47 धावा धाव फलकावरती. रवींद्रचा हा बॉल लोअर फुल टोज ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्यावरती धावा मिळत असताना पाहायला मिळतात त्या दोन. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय ते 49 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती आहे. या धावा रोखल्या गेल्या हव्यात जिथे एका मोठ्या लक्षात जास्तीत जास्त उभा करण्याचा प्रयत्न राहणार आहे छत्रपती शासन या संघाचा. हा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. सबमरीन डिलिव्हरी राहिली. चेंडू मात्र फसवा राहिला. कमी गतीने आणि कमी उसळी घेणारा जो यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. 49 धावा धाव फलकावरती आहेत. छत्रपती शासन आणि SD सुपरस्टार या दोन संघांदरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये विद्यमान सामना जो पाहायला मिळतोय. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपलाय. झेल संपलाय. प्रशांतचा खेळ. खेळाडू क्रमांक बाद होतोय. संघाला
त्यांनी या स्पर्धेला दिला गेला होता त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुनील सकपाळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान त्या ठिकाणी शेवटचा षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होईल. संकेत गोलंदाजी मार्क वरती आलाय. ऑन साइडला हा फॉर्म पुल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तर विनायक मोरे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. विनायक मोरे आपला देखील सन्मान या ठिकाणी सुनील उतेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला मागणी नव्हती म्हणजे अनसोल्ड प्लेअर त्यांचे टी शर्ट आलेत. कृपया आपण सुनील सकपाळ यांच्याशी संपर्क करा आणि आपले अनसोल्डचे टी शर्ट घेऊन जा. कोणी मित्र असेल त्यांच्या गावातील असतील त्यांच्याकडे तो जरी आला तरी त्यांना टी शर्ट दिलं जाईल. फक्त त्या प्लेअर पर्यंत ते टी शर्ट पोहोचवा. सुनील सकपाळ यांच्याकडे ते टी शर्ट आलेत अनसोल्डचे ते तुम्ही घेऊन जा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. धावफलकावरती आहेत त्या 50. शेवटचा अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळत आहे. शेवटच्या षटकामध्ये संकेत आलाय. गोलंदाजी मार्क वरती डॉट बॉल टाकलाय त्याने. हा दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. डावखुऱ्यात आता फलंदाज ज्यावेळेला आहे स्ट्राईक एंड वरती. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्पेटच्या साह्याने चेंडू डीप मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी केवळ एकेरी धावेवरती समाधान मिळाल. एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. 51 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. स्ट्राईक एंड वरती यावेळेला पाहायला मिळतो. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा राहिलेला विनीत मैदानावरती आहे ज्याने 14 चेंडू फेस केलेत. 26 धाव संख्येवरती नाबाद तो खेळत असताना पाहायला मिळालाय. हा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फेकी चांगली झाली आहे. कलेक्शन कशा रीतीचं होणार इथे खेळाडू कोणता बाद दिला जाणार हे पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय.
तर मंगेश बेलोस यांच्या संघासाठी प्राइज आले. थर्ड अंपायर. स्कोर स्कोर किती झाले? 52 धावा. 52. कापडेखुर्द संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तर माऊली मीडिया यांच्याकडून नितीन मोरे, अरुण वरवटकर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. शेवटचं षटक टिचून मारा ज्या पद्धतीने पाहायला मिळाला या गोलंदाजाकडून. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर सफल झाला. हा फलंदाज वाईट नसणार आहे. डॉट बॉल येतोय. पहा या षटकामध्ये कर्तबगारी का असते, कारनामा कशा रीतीचा करायला हवा संकेतने आतापर्यंत दाखवलंय. त्याच्याकडचा असणारा पोटेन्शियल त्याने इथे पेश केलाय. मोठा मंच आहे, सरपंच बनण्याची जरूरत आपल्याला आहे आणि त्यावरती तो खरा उतरला. आतापर्यंत एक ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. शेवटचं षटक तो हाताळतोय. आतापर्यंत धावा त्याने खर्च केल्यात. एकंदरीत आपण पाहिलं ना तर केवळ 3. लोअर फुलटो चेंडू फाटका फासलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डावनी बॉल टीपला गेलाय. झेल संकेतला मिळतंय जीवदा यश. इथे तिसरा 3 धावा खर्च करत असताना एक गडी त्याने बाद केला. धावफलकावरती केवळ धावफलकावरती 52-53 धावसंख्येचं मापक धावसंख्येचं लक्षाचा पाठलाग इथे करावा लागेल. हॅलो हॅलो. हॅलो. कापडे खुर्द संघाचा कर्णधार आणि नागेशदादा दरेकर या संघाचा कर्णधार यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आपल्याला शेवटच्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या उडवायच्या आहेत. तर या ठिकाणी अजय महामोडी साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. अजय महामोडी साहेब आपण व्यासपीठावरती नक्की स्थानापन्न व्हायचं आणि आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. अजय महामोडी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. छोटू दीक्षित यांचा संघ मैदानामध्ये आता बॅटिंगसाठी येईल. 53 धावा बनवायच्यात. विनायक दीक्षित आणि छोटू, विनायक दीक्षित, छोटू आणि सिद्धेश यांचा संघ आता 53 धावा कशा रीतीने पार करेल हे नक्कीच पाहावं लागेल. अंतिम 3 मध्ये जाण्यासाठी असलेली लढत आपल्या समोर. 53 धावसंख्येचा पाठलाग. धन्यवाद निलेशजी पवार. एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विनायकजी दीक्षित आणि त्याच वेळेला सिद्धेजी शेठ यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद विनायकजी दीक्षित साहेब यांच्याकडून निलेशजी पवार आणि मला स्वतःला समालोचनासाठी
बक्षीस रूपाने पारितोषिक आलं. आपलं मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून आपण दाखवलेलं प्रेम. आणि मला वाटतं निलेशजी पवार साहेब, सिद्धेजी सेठ साहेबांची स्पर्धा नगरसेवक चषक ज्या वेळेला पोलादपूरमध्ये पार पडली ना, त्या वेळेपासून आपल्यावरती त्यांनी दाखवलेलं, अर्थात विनायकजी दीक्षित साहेबांनी दाखवलेलं प्रेम हे निश्चितच महत्त्वाचं राहिलंय. क्रिकेटवरती त्यांचं असणारं प्रेम, या स्पर्धांवरती असणारं त्यांचं प्रेम, मोठमोठ्या स्पर्धांवरती असणारं त्यांचं प्रेम हे महत्त्वाचं राहिलंय. ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळते. अनेक वेळेला आपण म्हणतो की जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हो तोडे की चोट पत्थर भी भगवान नहीं होता. गणाचे घाव सोसल्याशिवाय देवाला देव पण येत नाही. आज दगडाचे आणि दगडाला गणाचे घाव सोसावे लागतील, परंतु आज ज्या खेळाडूने चांगले परिश्रम केलेत ना, त्याला मैदानाच्या आतमध्ये विजय निश्चित मिळणार, यात काय ते मात्र शंका नाही आहे. प्रत्येकाला प्रयत्न करावा लागणार आहे, प्रत्येकाला आपलं एक चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की चांगलं क्रिकेट खेळत असताना घामाच्या धारा मैदानाच्या आतमध्ये गाळावा लागणार आहेत. अनेक वेळेला आपण म्हणतो मोत्याच्या हारांपेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो, कारण मोत्याच्या हाराने त्याच्यामध्ये फक्त त्याचं सौंदर्य दिसतं आणि घामाच्या धाराने त्याच्यामध्ये असणारं कर्तृत्व सिद्ध होत असतं. आज या घामाच्या धारा गाळल्यानंतर आपल्या मधलं कर्तृत्व सिद्ध करावं लागणार आहे. गोलंदाज पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती आहेत रवींद्र, नॉन स्ट्राईक एंड वरती सूरज पाहायला मिळतात. पहिला बॉल सज्ज होत असताना पाहायला मिळेल विनीत. मॅच फार महत्वाची होणार. 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल लोअर फुलटोज आहे, कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट लेग पुढे आणले, क्षेत्ररक्षण खराब, चेंडू मात्र सरळ ड्राउल होतोय. भाग मिल्का भाग, चेंडूचा पाठलाग करेल तद्वर चेंडूने ओलांडले सीमारेषा, मिळतोय हा पहिल्या चेंडूवरती जशास तसं प्रत्युत्तर चौकार. हॅलो 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 नागेशदादा दरेकर संघाचा कर्णधार मंगेश बेलोसे आपल्या संघाचा कर्णधार पाठवा. हा बॉल इथे आलाय डॉट. पुन्हा एकदा सज्ज होतो विनीत. बॅकफुटला येत असताना झेल महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक मोठी मासळी जायला चुकी केली क्षेत्र फलंदाजाने, अर्थात रवींद्र इंगोले बाद. जिथे बाय उडवला जाते, ड्रॉ उडवला जाईल या मॅचचा पुढील सामन्यांचा. तर सुशील वाडकरने ही मॅच जिंकून दिली. तर PSI निवृत्ती शिंदे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले. डोंबिवलीतील गोल्डमॅन या ठिकाणी थोड्याच वेळात दाखल होत आहेत. छत्रपती शासन संघाचा कोण प्रतिनिधी असेल तर त्यांनी इथे यायचंय. सचिन सुर्वे. 12 आहे का? सचिन सुर्वे आपण यायचंय, जरा लवकर या.
सचिन सुर्वे जरा लवकर या. हॅलो, या ठिकाणी आपण ड्रॉ करत आहोत. कापडे खुर्द संघ हा फायनलमध्ये दाखल झालेला आहे आणि नागेदादा दरेकर कोंडवी आणि या संघातील विजेता संघ यांची यानंतर मॅच होईल. मैदानामध्ये वळूया जिथे दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. 9 धावा धावफलकावरती आहे. एस जी सुपरस्टार हा संघ धावसंख्येचा पाठलाग करतोय. स्क्वेअर कट देखणा नजाकत भरा कॉपी बुक स्टाईल चेंडू सरळ रावलत असताना सुशीलच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. नितीनजी मोरे यांनी कापडे खुर्द या संघासाठी पारितोषिक लगावलं आणि लगेचच कापडे खुर्द देखील पारितोषिकाच्या फेरीमध्ये अर्थात अंतिम सामन्यामध्ये दाखल झालाय. 5,000 रुपयाचा कॅश प्राइज लगावण्यात आला या स्पर्धेमध्ये. मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या सुशील साठी आपण एवढंच म्हणू शकतो, कमाल है धमाल है, ये खिलाडी बेमिसाल है. बेमिसाल खेळ मैदानाच्या आतमध्ये सुशीलच्या बॅटमधून. हा बॉल उजव्या एसीच्या खूपच बाहेर आहे. सुशीलने जर का हा सामना जिंकून दिला आपल्या संघासाठी तर PSI साहेब यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे सुशील साठी. हा बॉल आला डॉट. संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आहेत.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपतो झेल. संपतोय सुशीलचा खेळ. खेळाडू क्रमांक 5 होणार दुसरा धक्का. मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की माणसाने धीर धरायला हवा. धीर धरल्याने अनेक गोष्टी साध्य होतात. अधीर झाल्यानंतर त्या बिघडतात. स्वर्गात सारे काही आहे परंतु मृत्यू नाही आहे. गीतेमध्ये सारे काही आहे परंतु असत्य नाही आहे. जगात सारं काही आहे परंतु समाधान नाही आहे. माणसाकडे सारं काही आहे परंतु धीर नाही आहे. धीर धरायला हवा आणि तोच इथे सुशीलला धरता आला नाही आहे. त्याचंच कारण की काय, तो बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परततोय. नवीन फलंदाज सिद्धेश शेठ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 13. 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. सिद्धेश शेठ यांच्याकडे दमखम आहे. राजकारणामधील टाकलेले फासे, त्याच वेळेला क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती त्यांच्या बॅटमधून निघणारे षटकार चौकारांची आतषबाजी ही महत्वाची राहिली आहे. हा बॉल उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे. सोडून दिलाय. ठाऊक आहे वळण घेणार. अवांतर चेंडू आहे. संघाची धावसंख्या अवांतरने पुढे 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 53 धावसंख्येचा पाठलाग, अर्थात येणारे चेंडू तुमच्याकडे असतील. इथून एकंदरीत पाहिलं तर 25 चेंडूचा खेळ शेष. हा बॉल सरळ बॅटने ते केला. चेंडू उंची जास्त, तितकीशी लांबी देखील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. सिद्धेश शेठ हे केवळ नाव नाहीये तर एक वेगळं ब्रँड आहे. ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांनी जरूर सांगितलं की आपल्या टप्प्यात आला ना की आपण कार्यक्रम करतोच. काय लिहिलं या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी धाडलंय. 4 धाव्याने संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती आहेत. काही कालावधीपूर्वी नगराध्यक्ष पद पोलादपूर नगर पंचायत समितीचं त्यांनी भूषवलं. सध्याच्या घडीला नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत आणि राजकारणाचे फासे ज्या ज्या वेळेला ते टाकतात त्या त्या वेळेला मोठा इतिहास रचतात. आज त्यांचा खेळ महत्वाचा राहणार आहे या मॅच मध्ये आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये घेऊन जाण्यासाठी. स्वतः बांधकाम सभापती देखील आहेत त्यांच्या माध्यमातून आणि या प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइस 500 रुपये स्वप्निली चोरगे साहेब यांच्याकडून लगावण्यात आलाय. सिद्धेश शेठ साठी खास करून. मैदानाच्या आतमध्ये 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ ते संपुष्टात आलाय. गोलंदाजी मार्क वरती विनीत पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळतोय. भाऊजी जाधव यांच्याकडून देखील सिद्धेश शेठ यांच्या प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइस 500 रुपये आहे. गोलंदाज विनीत. हा बॉल केवळ जागा दिली. फ्रंट लेग पुढे आणलंय. बॅक लेग पहा चांगल्या रीतीने खेळतोय. शॉट बॅक लेफ्टने. सूरजला ठाऊक आहे मैदानावरती आलेला सिद्धेश शेठ एका वेगळ्या फॉर्मामध्ये आहे आणि त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती आणणं, त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करून देणं हे तितकंच गरजेचं आहे. सूरज मॅच जवळ घेऊन जाणारा हा खेळाडू आहे. 1 धावाले 19 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा हा बॉल डाव्या यष्टीवरती गरकन गिरकी घेत असताना फलंदाजाची फिरकी घेतोय. मोठा फटक्यापासून वंचित ठेवलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात ज्या वेळेला मार्क क्रिकनी केली ना त्यावेळेला पहिला चेंडू षटकार ठोकला होता. या मॅचची आणि या इनिंगची सुरुवात ज्या वेळेला सिद्धेश शेठनी केली ना
पहिला बॉल चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. हा बॉल इथे डाव्या यष्टी वरती चोरटी धाव अर्जित करण्यात येते. सुंदर ताळमेळ, सुंदर रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये. संघाच्या धावसंख्येमध्ये लेग बाईटच्या स्वरूपामधून येणारी ही धाव संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर. धावफलक पुढे सरकते. 20 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटक प्रगती पथावरती जिथे येणारे 21 चेंडू आणि 33 धावसंख्येची आवश्यकता. तर या ठिकाणी शशिकांत सकपाळ साहेब यांचं आगमन होतंय. त्यांचं व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक असं स्वागत. बिग बॅश ही स्पर्धा आपण पाहतोय, त्यामध्ये शशिकांतची सकपाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागणार आहे सिद्धेश शेठ आणि सूरजला. रग भरोसा वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समुंदर भी आएगा. गोलंदाज हा बॉल रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. गरकण गिरकी घेणारा हा चेंडू जिथे शरीरावरती ब्रश झाला, चेंडू आला डॉट. सुरेश सोनावणे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथे करत असताना पाहायला मिळतोय. अर्थात 20 चेंडूंचा खेळ शेष. विजयासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये. हलक्या हाताने केलेला हा फटका ऑन साइडला जिथे एक धाव देऊन जाईल. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. 18 चेंडूंचा खेळ शेष आहे. 18 चेंडू आणि 32 धावसंख्येची आवश्यकता. धावफलकावरती धावा आहेत त्या. एंड ऑफ दी थोड ओव्हर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती आहेत. 32 ची आवश्यकता असणार आहे या मॅच मध्ये. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. ड्रिंक्स ट्रॉली त्वरित मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. एक क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय, अनुभवतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आयोजित असणारी ही स्पर्धा पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट लीग 2022 जिथे बिग बॅश ही स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय. एक चांगली क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. थोडीशी घाई करा. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते 18 चेंडू मध्ये विजयासाठी 32 ची आवश्यकता असणार आहे या मॅच मध्ये. सिद्धेश शेठ आणि अगदी त्याच वेळेला सुरेश सोनावणे याला एक चांगले क्रिकेट खेळावं लागणार आहे. आपण अनेक वेळेला म्हणतो की पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धारपणे वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळांचं काय, ती येतील आणि जातील, परंतु मातीमध्ये घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंना घट्ट पाय रोवून उभं राहता आलंच पाहिजे, कारण की आपल्या संघाला जर का विजय मिळवून द्यायचा आहे. 18 बॉल 32 ची आवश्यकता. हा षटक महत्वाचा राहणार आहे. पुढील येणारे 2 षटक जे असतील ना निलेशजी पवार सर, आपण पाहिले तर या एंडनी गोलंदाजी होणार आहे. अर्थात SD सुपरस्टार या संघाच्या पाल्यामध्ये येणारे हे 2 षटक असू शकतील, कारण की फलंदाजाला मिळणारी सुवर्ण संधी या एंडनी ज्या ज्या वेळेला गोलंदाजी होते ना त्या त्या वेळेला धावा खोऱ्याने गोळा केल्या जातात. अर्थात सुरेश सोनावणे हे गोष्ट जाणतो आणि त्याच वेळेला सिद्धेश शेठ ही जाणतात की ज्या ज्या वेळेला या एंडने गोलंदाजी होणार आहे त्या त्या वेळेला आपल्याला हात खोलण्यासाठी एक सुवर्ण संधी असेल. 18 चेंडू 32 ची आवश्यकता. मॅच फॉर इम्पॉर्टंट आहे. गोलंदाजी मार्कवरती फिरकीचा जादूगार सज्ज होत असताना पाहायला मिळतो. अर्थात प्रशांताला गोलंदाजी मार्कवरती हदभर वळण घेणारे चेंडू त्याचे तितकेसे महत्वाचे राहिलेत, परंतु आता हात खोलावे लागतील. खेळ आयुष्याचा असो अथवा गाड्यांच्या रेसचा, गिअर कधी बदलावा हे ज्याला ठाऊक आहे ना, विजय हा नेहमीच त्याचा असतो. इथे
विजय मिळवावा लागणार आहे आणि त्यासाठी प्रयत्नही करावे लागतील. 18 बॉल 32 ची आवश्यकता. प्रशांत गोलंदाजी मार्ग वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सूरजचा क्लास आतापर्यंत पाहायला मिळालेला नाही आहे. ज्या खेळाडूसाठी सूरज जाणला जातो ना त्याची खेळ तितकीशी मोठी पाहायला मिळालेली नाही आहे. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. प्रशांत रायचा मोर द विकेटने पहिला बॉल. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सफल झाले होते ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आधीच मन बनवलं होतं. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा. पहिला चेंडू गोलंदाजाचा राहिलाय. क्रिकेट हे अर्थातच आपण पाहिलं ना तर गोलंदाज आणि फलंदाजामधील एक द्वंद्व युद्ध. हे युद्ध जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये करो अथवा मरोची स्थिती पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा. हा बॉल उसळी घेणारा त्याच धाटणीचा राहिला. डॉट बॉल आलाय. राजूजी भोसले यांच्याकडून छत्रपती शासन हा संघ जर का विजय होतो या मॅच मध्ये तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल संपूर्ण संघाला. हाही बॉल आला. डॉट. 16 चेंडूचा खेळ शेष. 32 ची आवश्यकता. गोलंदाज बॅटची लिडिंग एज. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपतोय झेल. संपतोय फलंदाज सूरज सोनावणेचा खेळाडू बाद. माझ्या समोर अभि केसरकरला पाहिल्यानंतर असं वाटतं की जी मोठी नावं आहेत ना पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची ती चाललेली नाही आहेत. व मैदानामध्ये असणारा सूरज सोनावणे असेल, कल्पेश मोहिते असेल, अभि केसरकर असेल, राजा घाडगे असेल, संदीप कदम असेल आणि यासारखी जी नावं आहेत ना ती या मैदानाला चांगल्या धाटणीचं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळालेलीच नाही आहेत अथवा त्यांची खेळ या मैदानाने चांगल्या रीतीचे पाहिलेलीच नाही आहे. त्यामध्ये रवींद्र इंगोले हेही नाव मी काउंट करेन. नवीन फलंदाज तर प्रशांतने सूरज सोनावणेची जी विकेट घेतली मयूर भोसले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद मयूर भोसले. अरमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र दोन्ही खेळाडू एका संघासाठी खेळणारे मैदानावरती आहेत. पहिला बॉल अरमान साठी उजव्या एसटीच्या बाहेर. डॉट बॉल आला. या षटकामध्ये बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव टाकलेत या गोलंदाजाने. अर्थात प्रशांतचं हे षटक निर्धाव पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल. या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी आदरणीय निलेजी पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. निलेजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. मैदानाच्या आतमध्ये केले षटकाराने स्वागत. गोलमॅन यांचे या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. IPL मध्ये जास्तीत जास्त चर्चा ज्या नावाची राहिली ते नाव या व्यासपीठावरती येत असताना पाहायला मिळत आहे. स्टार स्पोर्ट्सने दखल घेतली. संपूर्ण भारतभराने ज्यांच्या नावाचा सातत्याने जय जयकार केला असे निलेजी पाटील साहेब आगमन. हार्दिक हार्दिक असं स्वागत. लखनौ सुपर जायंट्स आणि ज्याच वेळेला दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सामना चालू होता त्यावेळेला पृथ्वी शाच्या चौकाराचा जास्तीत जास्त चर्चा नव्हती ना. त्याहूनही अधिक ज्या व्यक्तीची चर्चा झाली ती व्यक्ती आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. एक अखूट टप्प्याचा चेंडू ज्या वेळेला पृथ्वी शॉने चौका ठोकला त्याच वेळेला संपूर्ण कॅमेरामॅनचं लक्ष वेधणारी व्यक्ती आज आपल्या व्यासपीठावरती आहे. संपूर्ण IPL ने ज्या गोल्डमॅनकडे लक्ष वेधलं त्यांचा पण हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. छोटूजी दीक्षित साहेब यांचंही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये त्यांचा संघ खेळतोय.
हा बॉल एक वेगळ्या धाटणीचा फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय जेल संपतोय फलंदाजाचा खेळ खेळाडू बाद होत असताना अरमान किती आहेत 28 धावाला फलकावरती आहेत. शैलेश उतेकर यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. बारा बॉल आणि 25 ची आवश्यकता. या षटकामध्ये एक षटकार आला, एक अवांतर चेंडू आला, परंतु चांगलं कमबॅक करणारे षटक राहिलं. मैदानाच्या आतमध्ये असणारा खेळाडू अर्थातच सिद्धेश सेठ यांना स्वतःशी म्हणावं लागेल, एक चांगले क्रिकेट खेळत असताना स्वतःने ज्या काही गोष्टी आतापर्यंत केल्यात ना, या सारा इतिहास आठवावा लागेल. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडवेन मी, अडवू शकेल मजला अशी कोणतीही भिंत नाही, स्वतःशीच म्हणावं लागणार आहे. आज मात्र इतिहास रचावा लागणार आहे. 12 चेंडू आणि 25 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू 25 धावसंख्येची आवश्यकता. सामना कोणता संघ जिंकणार याकडे कटाक्षाने लक्ष राहिले. महत्वाची मॅच जिथे या सामन्यामध्ये आपण पाहतोय निलेजी पाटील साहेब या सामन्याचा आस्वाद घेत असताना, त्याच वेळेला त्यांच्या साथीला निलेजी कोळसकर साहेब, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, PSI साहेब स्वतः या स्पर्धेचा आस्वाद घेतात. निवृत्तीजी शिंदे साहेब, मूळचे पोलादपूरचे आमचे PSI साहेब, यांचाही आपण हार्दिक स्वागत करू. हा चेंडू आला डॉट. काय गोलंदाजी केली आहे, पहिला बॉल डॉट आलाय. आता मात्र 11 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असणार आहे या मॅच मध्ये, जिथे आपण पाहतोय ती 25 धावसंख्येची. 11 बॉल 25 ची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. वेदांत गोलंदाजी मार्क वरती. 11 बॉल 25 ची आवश्यकता आहे. हा जर का सामना इथे छत्रपती शासन या संघाने जिंकला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज राजूजी भोसे साहेब यांच्याकडून दिलं जाईल. हा चेंडू टॅप केलाय, उजव्या एसीच्या बाहेर होता, कट केला होता. बॅटच्या इनसाइड एजला लागल्यानंतर शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 38 सर्कल मध्ये चेंडूला फील्ड करण्यात येत आहे. हा चेंडू आला डॉट. तर यापुढील सामन्यामध्ये जो गोलंदाज हॅट्रिक घेईल त्याच्यासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आले. शैलेशदादा कोळसकर यांच्याकडून पारितोषिक असेल 1000 रुपये. हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर, खोलवा टप्प्याचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हलगर्जीपणा दाखवतोय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण अनेक वेळा म्हणतो ना की SD सुपरस्टार या संघाला स्वतःशीच म्हणावं लागेल, दुनिया आपको उस वक्त तक नहीं हरा सकती जब तक आप खुद से ना हार जाओ. स्वतःला आपण म्हणावं लागेल स्वतःशीच की अजून सामना संपलेला नाही आहे, कारण मी जिंकलेलो नाही आहे. स्वतःची या गोष्टी ज्या ज्या वेळेला आपण म्हणून आत्मविश्वासाने खेळू ना, त्या त्या वेळेला विजय तुमच्या पदरीत पडत असताना पाहायला मिळेल. मॅच फार इम्पॉर्टंट आहे. या सामन्यामध्ये धावा बनतीलही, बनतातही, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर. अनेक संकट तुमच्या समोर येतील, परंतु आत्मविश्वास नावाचा वजीर जर का तुमच्याकडे असेल ना, तर इतिहासाची पानं तुम्ही पलटू शकता आणि लिहूही शकता. मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती मनोज मैदानावरती दाखल होतोय.
29 धाव फलकावर, त्यात 5 खेळ बाद, 9 चेंडूचा खेळ शेष आहे. विजयासाठी 24 ची आवश्यकता. हाफ ट्रॅकर स्क्वेअर कट केला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, परंतु त्याला पोहोचण्याआधी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिद्धेश शेठ ब्रँडेड स्ट्रोक, चौकार. सिद्धेश शेठची बॅटिंग झक्कास मैदानामध्ये पाहायला मिळते. चौकार. संघाची धावसंख्या 4 ने पुढे. 33 धाव फलकावरती आहेत. विजयासाठी येणारे चेंडू आहेत 8 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पुढे सरसावत असताना हाफ व्हॉलीवरती घेऊन ड्राय केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. केवळ एकेर धाव या चेंडूवरती मिळेल. येणारे 7 चेंडूचा खेळ आता मात्र शेष असेल आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. निलेशदादा पाटील साहेब आणि त्यांच्या साथीला ज्ञानेश्वरजी मडवे साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 7 बॉल आणि विजयासाठी 19 ची आवश्यकता. या मुंबापुरीने महाराष्ट्राने गोल्डमॅन पाहिले जरूर, परंतु या संपूर्ण जगभराने गोल्डमॅन पाहिला. अर्थात निलेशजी पाटील साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. लोअर फुलटो चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. नाखुश आहे फलंदाजही. चेंडू 1 धाव देऊन जाईल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 6 बॉल 18 ची आवश्यकता. 6 गेंदों का खेळ शेष. 18 रनों की जरूरत. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया, लगेचच परतूया. चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती 2016 साली इतिहास रचला गेला. कार्लस ब्रॅथवेटने बेन स्ट्रोक वरती 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असताना 4 मोठे षटकार ठोकले होते इडन गार्डनच्या मैदानावरती. ज्या वेळेला कार्लस ब्रॅथवेटला मुलगी झाली, त्याने आपल्या मुलीचं नाव इडन रोज ठेवलं. त्या साऱ्या आठवणींना उजाळा देण्यात आला. आज आपण त्या आठवणींना उजाळा देतोय. क्रिकेटच्या पटलावरती अनेक इतिहास रचले गेलेत. आज इतिहास रचावा लागणार आहे फलंदाज अर्थात मनोजला देखील. धाव फलकावरती आहेत त्या 35. 6 चेंडू आणि 18 ची आवश्यकता आहे. या मैदानावरती या धावा बनल्या जाऊ शकतात. 3 षटकारांची आवश्यकता. सामना कोण जिंकणार? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. स्वप्नीलचा पहिला बॉल ऑन साइडला. दॅट इज अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. मनोज स्वतःशी म्हणतोय आज तो थांबण्यासाठी तयार नाहीये. होऊ दे जरा उशील, सोडतोस का धीर, रात संपता पहाट होईल पुन्हा. हे त्याला ठाऊक आहे. एक रात्र संपली ना, रात्र जरी वैऱ्याची असली, ती संपल्यानंतर पहाट पुन्हा पुन्हा होते आणि त्या पहाटेसाठी आपण तयार राहायला हवं हे जाणतो मनोज. त्याने टोकलाय षटकार. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकतीये, जाऊन पोहोचतीये तब्बल 41 धावा फलकावरती आहेत. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 12 ची आवश्यकता. 5 गेंदों का खेल शेष, 12 रनों की जरूरत. पाच चेंडू आणि 12 ची आवश्यकता. हा चेंडू हाफ ट्रॅकर ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 जरूर मिळाली आहे. इथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित करण्यात आला, परंतु एकेरीवरती समाधान मानावं लागेल. 4 बॉल 11 ची आवश्यकता असणार या सामन्यामध्ये. 4 चेंडूचा खेळ शेष. विजयासाठी इथून अजूनही बनवायचे आहेत त्या
11 धावसंख्येची आवश्यकता. सामना कुठे होता कुठे येऊन ठेपलाय. क्रिकेटचा हा खेळच असा है. चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे, पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. ये क्रिकेट है सफर सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. या खेळामध्ये कधी काय घडेल ना याचा मात्र नेम नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय स्वप्नील. हा फ्रॅकर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. तद्वर मात्र अर्जित करण्यात आल्या दुहेरी धावा. सामना अजून संपलेला नाहीये. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सामना फार महत्वाचा आहे. विजयासाठी आवश्यकता आहे ती 9 धावसंख्येची. 3 बॉलचा खेळ शेष. 3 गेंदों का खेळ शेष है. जीत के लिए 9 रनों की जरूरत. सिद्धेश सेठ करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 12 धावा आल्यात. 3 चेंडू आणि विजयासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. हा बॉल इम्पॉर्टंट. हा चेंडू खूपच बाहेरच्या दिशेने निघणारा अवांतर आहे. जाणलं जात आहे. व्हाईट बॉल. 8 ची आवश्यकता. 3 चेंडूचा खेळ शेष. 8 धावसंख्येची गरज. क्रिकेटचा खेळ पहा कधी रंग बदलेल याचा मात्र नेम नाहीये. सरडा क्रिकेट आणि राजकारण कधी रंग बदलेल याचा मात्र नेम नाहीये. परंतु राजकारणाला आणि सरड्याला बाजूला ठेवूया. या क्रिकेटने किती रंग बदललेत पहा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती आलेला स्वप्नील याच्यावरती दडपण आहे. प्रेशर मध्ये किचन मधल्या कुकरची शिट्टी वाजते. आपण तर माणूस आहे. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे छोटी धाव अर्जित केली जाते. ती देखील अर्जित केली जाते. अर्थात येणारे 2 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ बाईटच्या स्वरूपामधून येणारी ही एकेरी धाव. एनिथिंग हॅपन इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नसतो. काळजाचा ठोका चुकवणारी ही मॅच. येणारी धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 2 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. 2 चेंडू आणि 7 धावा बनवाव्याच लागणार आहेत. क्रिकेटचा थरार मैदानामध्ये रंगतोय. प्रेशर दडपण प्रत्येकावरती आहे. एक षटकार जरूर ठोकला मैदानावरती मनोजने आणि तो आता मात्र तयार झालाय. सज्ज झाला इतिहास लिहिण्यासाठी. इतिहास लिहिला जाणार का. इथे ह्या सामन्यामध्ये विजय मिळवण्यासाठी इतिहास रचला जाणार का. 2 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. 2 चेंडू 7 धावा. गोलंदाज सज्ज. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव आली 1. इतिहास रचला जाणार का. सिद्धेश शेठ स्ट्राईक एंड वरती आहेत. 1 चेंडू आणि 6 धावा. 1 बॉल 6 धावसंख्येची आवश्यकता. निधास ट्रॉफी मध्ये सौम्य सरकार या गोलंदाजावरती ज्या वेळेला दिनेश कार्तिकने 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना 1 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. निलेशजी पाटील साहेब यांच्याकडून जर का सिद्धेश शेठने जर षटकार ठोकला ना तर या संपूर्ण भारताचे गोल्डमॅन अर्थात निलेशजी पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. छोटूजी दीक्षित साहेब यांच्याकडून देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज. एका मित्राने दाखवलेला आपल्या मित्रावरती प्रेम आहे. परंतु मॅच फार इम्पॉर्टंट आहे. 1 बॉल 6 धावसंख्येची आवश्यकता. 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अर्थात अजयजी मामून साहेब यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल सिद्धेश साठी. अर्थात 4000 रुपये. 1 बॉल कितपत इम्पॉर्टंट आहे. चेतन शर्माच्या गोलंदाजीवरती जावेद मियादादने देखील 1 बॉल 6 ची आवश्यकता असताना षटकार ठोकला होता. इथे षटकार येणार का. हा बॉल इथे उजव्या यष्टीच्या बाहेर आला डॉट आणि इथे सामना जिंकतोय तो छत्रपती शासन संघ.